नमस्कार, मी विनोद बाहेकर. मित्रांनो, 6 जुलै 2024 रोजी एक पी-डी-एफ आलेलं आहे, की ज्यामध्ये भारतातील पूर्ण जवळपास 113 नवीन मेडिकल कॉलेजेस येणार आणि यामध्ये महाराष्ट्रामधले जे पण नवीन मेडिकल कॉलेजेस येतील, तर त्यामध्ये आपला प्लॅन नेमका कसा असावा, की जेणेकरून आपला स्कोर जर बाउंडरीवर असेल, तर आपल्याला त्या कॉलेजमध्ये तरी किमान ॲडमिशन मिळावी, अलॉटमेंट व्हावं. आपण 2021, 2022, 2023 मध्ये जे नवीन कॉलेजेस आले तर ते नेमके कोणत्या विद्यार्थ्यांना मिळाले, त्यांचा प्लॅन, त्यांची स्ट्रॅटेजी नेमकी कशी होती, तर हे या व्हिडिओमध्ये डिस्कस करतोय. तुम्ही जर त्या पद्धतीने जात असाल तर नक्कीच तुमचे अलॉटमेंटचे चान्सेस वाढतील. आपला जो प्रश्न आहे तर तो आहे न्यू एमबीबीएस कॉलेजेसचा फायदा कोणत्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो. तर यासाठी तर महाराष्ट्रामधले जे नवीन एमबीबीएस कॉलेजेस येत आहेत त्यामध्ये जालना आहे, भंडारा, वाशिम, त्यानंतर आहे नाशिक, अमरावती, अंबरनाथ, संभाजीनगर. आता हे इकडं नेरूल, नवी मुंबईचं एमजीएम कॉलेज एक ब्रँड असल्यामुळं मी याला रेड कलरनं थोडं फोकस केलंय. नेरूल, नवी मुंबईचं एमजीएम कॉलेज, महात्मा गांधी मिशन. यानंतर नागपूरचं कॉलेज, बुलढाणा हत्तीडी इथं सुरू होत असलेलं हे कॉलेज. यानंतर मूर्तिजापूर अकोल्याचं कॉलेज, हिंगोली, यानंतर एलटी मार्ग मुंबईचं कॉलेज, पालघर आणि गडचिरोली. जवळपास 15 कॉलेजची लिस्ट की जी बोर्डवर मी मांडलेली आहे. महाराष्ट्रामध्ये नवीन जे मेडिकल कॉलेजेस सुरू होत आहेत तर याचा पीडीएफ गेल्या 1-2 दिवसामध्ये तुमच्या बघण्यात आला असेलच. पण आता हे जे नवीन कॉलेजेस आहेत तर यासाठी जो प्लॅन आपला असावा तर तो नेमका कसा? बघा, सुरुवातीला तर तुम्हाला सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन करायचंय. दरवर्षी जे कॉलेजेस नवीन येतात तर ते नेमके कोणत्या पद्धतीनं विद्यार्थी मिळवतात तर हेच आपण डिस्कस करतोय. आता सीईटी सेलवर जे कॉलेजेस येतील तर त्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील, प्रायव्हेट कॉलेजेस असतील, पण डीम्ड कॉलेजेस जर का नवीन आले तर हे सीईटी सेल या वेबसाईटवर नसतात. आता तुम्ही जर सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन केलेलं असेल, आता समजा तुम्ही व्हिडिओ जर लेट बघत असाल तर आता आज रोजी 8 जुलै रोजी सीईटी सेलचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले नाहीत. आता जर समजा तुम्ही सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन केलं, अगोदरही मागच्या वर्षी, त्या मागच्या वर्षी असं झालं. फर्स्ट राऊंड मध्ये नेमकं काय होतं? समजा जे मुलं फर्स्ट राऊंड मध्ये चॉईस फिलिंग करतात एमबीबीएस कॉलेजचे, आता फर्स्ट राऊंड मध्ये कॉलेज जे आहे, तर ते फक्त अशा विद्यार्थ्यांना मिळतं की ज्यांचा स्कोर खूप हाय आहे. म्हणजे थोडक्यात एम्सला जाणारे विद्यार्थी आणि सोबतच ज्यांचा ऑल इंडिया रँक खूप चांगला आहे, तर अशा विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंड मध्येच एमबीबीएस कॉलेज मिळून जातं. आता जर समजा तुमचा स्कोर कमी असेल, थोडक्यात तुम्ही हाय स्कोर पेक्षा थोडे कमी असाल, एकदम बाउंड्रीवर नसाल पण हाय स्कोर पेक्षा थोडे कमी असाल, तर तुम्हाला फर्स्ट राऊंड मध्ये कॉलेज मिळणार नाही. तर त्यामुळं या ठिकाणी मी समजा एक मानतोय की जर आपण समजा फर्स्ट राऊंड मध्ये कॉलेजचे चॉईस फिलिंग टाकले आणि आपल्याला कॉलेज नॉट अलॉटेड असं आपल्या नावासमोर आलंय, ओके, कॉलेज नॉट अलॉटेड. आता याचं मिनिंग नेमका काय, की आपण चॉईस फिलिंग केलेले होते पण आपल्याला कॉलेज नाही मिळालं, तर त्यामुळे नॉट अलॉटेड स्टुडंटच्या लिस्टमध्ये आपण आहोत. आपला स्कोर थोडा कमी आहे हाय स्कोर पेक्षा. आता होईल काय, या दरम्यान फर्स्ट राऊंडचं सगळं जॉईनिंग वगैरे सगळं संपत असतं, दरवर्षीची प्रक्रिया, आणि सेकंड राऊंडचं नवीन शेड्यूल येतं. पुन्हा नव्यानं चॉईस फिलिंग कराव्या लागतात. बघा, आता जर समजा फर्स्ट राऊंड मध्येच हे सर्व कॉलेजेस आले तर तुम्हाला फर्स्ट राऊंड मध्येच या कॉलेजची चॉईस फिलिंग करता येते. पण दरवर्षी असं होतं की जेवढे पण नवीन कॉलेजेस आहेत, जुने कॉलेजेस आहेत, तर फर्स्ट राऊंडला येतीलच याची 100% गॅरंटी नसते. मागच्या वर्षी 2023 मध्ये जे कॉलेजेस होते तर त्यामध्ये ठराविक 2 कॉलेजेस असे होते की जे फर्स्ट राऊंडला त्यांना मान्यताच नव्हती. जुने असून सुद्धा ते सेकंड राऊंड मध्ये आलेले होते. तर आता समजा आपल्याला फर्स्ट राऊंड मध्ये कॉलेज मिळालं नाही, आपला स्कोर चांगला आहे पण कॉलेज नाही मिळालं, आपण काय करायचं, सेकंड राऊंडच्या चॉईस फिलिंग जेव्हा सुरू होतील तर तेव्हा नव्यानं एकदा फ्रेश चॉईस फिलिंग करायच्या. आता समजा तुम्ही नव्यानं चॉईस फिलिंग केल्या आणि आता सेकंड राऊंड मध्ये तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं, ते तुम्ही जॉईन करून घेतलं, पण असे पण विद्यार्थी या राऊंड मध्ये असू शकतात की ज्यांना कॉलेज मिळत नाही. मग आता समजा तुम्ही अशा विद्यार्थ्यांच्या लिस्टमध्ये आहात की परत तुमच्या नावासमोर आलं की कॉलेज नॉट अलॉटेड, ओके, थोडक्यात सेकंड राऊंड होऊन सुद्धा तुम्हाला कॉलेज मिळालं नाही. तुमचा स्कोर थोडा चांगला आहे पण तरी सुद्धा कॉलेज नाही मिळालं. आता अशा वेळेस तुम्ही पॅनिक होणार आहे, तुम्ही घाबरून जाणार की आता आपल्याला कॉलेज मिळतं का नाही मिळत. पण अजून सुद्धा राऊंड बाकी असतात.
नव्यानं एकदा पुन्हा थर्ड राऊंडचं शेड्यूल येतं, की ज्यामध्ये आपल्याला चॉईस फिलिंग कराव्या लागतात. मग त्यामध्ये समजा फर्स्ट राऊंडमध्ये काही कॉलेजेस आलेले असतील, सेकंडमध्ये काही आलेले असतील आणि काही कॉलेजेस थर्ड राऊंडमध्ये सुद्धा येऊ शकतात यापैकी. थर्ड राऊंडच्या परत एकदा नव्यानं चॉईस फिलिंग तुम्हाला करायच्या. होतं काय, की थर्ड राऊंडला कट ऑफ थोडा कमी येतो. रिझन ऐकून घ्या. फर्स्ट आणि सेकंड राऊंडमध्ये जे हायर स्कोअरवाले विद्यार्थी आहे, तर त्यांना कॉलेज मिळतं. त्यांना जर मनासारखं कॉलेज मिळालेलं असेल, तर ते विद्यार्थी रिटेन्शन देतात. रिटेन्शन मीन्स काय? तर ते विद्यार्थी ते कॉलेज फायनल करतात आणि काउन्सिलिंग मधून बाहेर पडतात. मग थर्ड राऊंडमध्ये जे विद्यार्थी येतील, तर त्यांना थोडा कमी जरी स्कोअर असेल, हाय स्कोअरपेक्षा थोडा कमी स्कोअर जर असेल, तर अशा विद्यार्थ्यांना कॉलेज मिळतं. थर्ड राऊंडमध्ये थोडा कट ऑफ कमी येतो. रिझन एकच, की फर्स्ट आणि सेकंड राऊंडमध्ये जॉईन झालेले मुलं रिटेन्शन देतात, कॉलेज फायनल करतात. ते तिसऱ्या राऊंडच्या चॉईस फिलिंग करत नाही. थोडक्यात फर्स्ट आणि सेकंड राऊंडमध्ये ज्यांना कॉलेज आवडतं, तर ते तिसऱ्या राऊंडच्या चॉईस फिलिंग करत नाहीत. तर त्यामुळं तिसऱ्या राऊंडच्या कट ऑफवर इफेक्ट होतो आणि ते मुलं कॉम्पिटिशनमध्ये नसल्यामुळं या राऊंडमध्ये थोड्याफार कमी स्कोअरला सुद्धा ऍडमिशन होतात. म्हणजे थोडक्यात काय, एकदम कट ऑफ कमी नाही येत, पण थोडा कट ऑफ कमी येऊ शकतो थर्ड राऊंडमध्ये. पण सपोज आपला स्कोअर असा आहे, की आपण बाउंड्रीवर आहोत, आपल्याला थर्ड राऊंडमध्ये सुद्धा कॉलेज नाही मिळालं आणि आपण एक प्लॅन करतोय नवीन कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी, आणि आता समजा आपल्या नावासमोर परत एकदा चॉईस नॉट अवेलेबल किंवा नॉट अलॉटेडच्या लिस्टमध्ये आपण आहोत, कॉलेज नॉट अलॉटेडच्या लिस्टमध्ये आपण आलोत परत एकदा थर्ड राऊंडमध्ये. आता खरा जो गेम प्लॅन आहे, तर तो इथनं समोर सुरू होतो. लक्षात घ्या प्रक्रिया काय असते. फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड या तिन्ही राऊंडमध्ये जे पण मुलं जॉईन होतात, तर त्यांना फोर्थ राऊंड करता येत नाही. त्यांना फोर्थ राऊंड अलाउड नसतो. मी काय बोलतोय लक्षात येतं का? फर्स्ट राऊंड मध्ये एखादा मुलगा जॉईन झाला, सेकंड राऊंड मध्ये समजा एखादा झाला, थर्ड राऊंड मध्ये सुद्धा एखाद्याला कॉलेज मिळालं. या तिन्ही राऊंड मध्ये ज्यांना पण कॉलेज मिळालेलं आहे, तर असे मुलं फोर्थ राऊंड मध्ये भाग घेऊ शकत नाहीत. सीटी सेल त्यांना अलाउडच करत नाही फोर्थ राऊंड साठी. जे मुलं फर्स्ट, सेकंड, थर्ड राऊंड मध्ये कुठेतरी कॉलेजला जॉईन झालेले आहेत, त्यांना कॉलेज मिळालेलं आहे, तर ते मुलं फोर्थ राऊंडला नॉट इलिजिबल कॅन्डिडेटच्या लिस्टमध्ये असतात. तर त्यामुळं या राऊंड साठी जे मुलं राहतील, तर ते फ्रेश राहतील. आता फ्रेश या ठिकाणी मी फ्रेशचा मिनिंग काय घेतोय, तर लक्षात घ्या. फ्रेश मीन्स असे मुलं की ज्यांना आतापर्यंत कुठलंही कॉलेज मिळालेलं नाही. तुम्ही एखादा बीएमएस जॉईन केलेला आहे, तो वेगळा विषय. बीएमएस जॉईन करून तुम्ही इकडचे राऊंड करू शकता, पण मध्येच जर नोटीस आली आणि ते जर बीएमएस तुम्हाला फायनल करायचं काम पडलं, तर तुम्ही सुद्धा याचा फोर्थ राऊंड करू शकणार नाही. तर ते बीएमएसच्या त्या नोटीसवर अवलंबून असतं. आता समजा तुम्ही फर्स्ट, सेकंड, थर्ड राऊंड मध्ये जॉईन नाहीये कुठंच, बीएमएस सुद्धा तुम्ही घेतलेला नाहीये, तुम्ही एकदम फ्रेश आहे, कोणत्याच ठिकाणी तुम्ही जॉईन नाहीये, किंवा मग बीएमएस मध्ये जॉईन आहे पण बीएमएस ची नोटीस तोपर्यंत आलेली नाही, तर तुम्ही सुद्धा या राऊंड साठी फ्रेश मध्ये तुमची त्या ठिकाणी गिनती होऊ शकते. आता फोर्थ राऊंड मध्ये तुम्ही फ्रेश आहात, तुम्ही चॉईस फिलिंग करणार आहात. आता लक्षात घ्या काय होतं, दरवर्षी नेमकं काय होईल. 2021 मध्ये, 22 मध्ये, 23 मध्ये अशा गोष्टी झाल्या. हे जे कॉलेजेस आहेत, तर फर्स्ट, सेकंड, थर्ड राऊंड मध्ये काही कॉलेजेस येतात, पण काही 2-3 कॉलेजेस असे असतात की जे डायरेक्ट फोर्थ राऊंड मध्ये येतात. आता फोर्थ राऊंड मध्ये कॉलेजेस आल्यामुळे फायदा कोणाचा होईल, कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सुद्धा सांगू शकता. फर्स्ट राऊंड मध्ये जॉईन झालेले, सेकंड मध्ये जॉईन झालेले, थर्ड राऊंड मध्ये जॉईन झालेले, हे तर इलिजिबल नाहीये. मग कोणाला फायदा होईल, की जे कॉलेज फोर्थ राऊंड मध्ये येतील, तर तो फायदा फक्त जे मुलं कोणत्याही ठिकाणी जॉईन नाहीत, तर अशा विद्यार्थ्यांना फोर्थ राऊंड मध्ये येणाऱ्या कॉलेजेसचा फायदा होऊ शकतो. आता होईल काय बघा, त्या कॉलेजच्या पूर्ण सीट्स वॅकंट राहतील आणि जर समजा विद्यार्थ्यांनी फोर्थ राऊंड मध्ये त्या कॉलेजच्या चॉईस फिलिंग जर का केल्या, तर अलॉटमेंटचे चान्सेस वाढतात. पण हे नेमके कशा पद्धतीने आपण प्लॅन करू शकतो, तर हेच आपण समोर बघणार आहोत अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये. व्हिडिओ सेकंड बरही स्किप करू नका, कारण खूप मोठी रिस्क आहे. मी जो प्लॅन सांगतोय, जी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला देतोय, खूप मोठी रिस्क आहे. तरच तुम्ही हे करा किंवा करू नका. बघा, आता समजा फोर्थ राऊंड पर्यंत तुम्ही आलात, तर फोर्थ राऊंड मध्ये येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्हाला फक्त एमबीबीएसचेच कॉलेज टाकत घ्यावं लागतील थर्ड राऊंड पर्यंत. दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी तुम्हाला जॉईन व्हायचं नाही असं जर तुमच्या मनामध्ये असेल, तरच तुम्ही फोर्थ राऊंड करू शकता. पण जर फोर्थ राऊंड मध्ये नवीन कॉलेजेस नाही आले किंवा फोर्थ राऊंड मध्ये
नवीन कॉलेजेसमध्ये सीट्स वॅकंट नसतील तर कट ऑफ खाली येणार नाही. दरवर्षी असं होत नाही. नवीन कॉलेजमध्ये सीट वॅकंट असतातच, तर त्यामुळे फोर्थ राऊंडचा कट ऑफ थोडा कमी येतो. पण यावर्षी 2024 मध्ये जर आपल्या सोबतच जर असं झालं की नवीन कॉलेजेस आलं नाही फोर्थ राऊंड मध्ये, किंवा जे अगोदरचे कॉलेज आहेत तर त्यांच्यामध्ये सीटच वॅकंट नाही, तर मग अशा वेळेस आपला एक सेकंड प्लॅन तयार असावा. कोणता? तर आपण रिपीटची तयारी ठेवावी. आणि ही रिपीटची तयारी फोर्थ राऊंडच्या नंतर होणं शक्य नाही. कारण याला जवळपास पूर्ण हे प्रक्रिया व्हायला 5 ते 6 महिने, 7 महिने सुद्धा वेळ लागतो. तर त्यामुळे तुम्ही वाट बघून नाही निर्णय घेऊ शकत. तुम्हाला सध्या निर्णय घ्यायचा आहे की रिपीटला जाऊ आणि हे सगळे राउंड करू. सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन करून सर्व राउंड करू. जर फोर्थ राउंड मध्ये नवीन कॉलेज आलं तर ते घेऊ, नाहीतर आपलं रिपीटचं ऑप्शन आहेच. तर असे मुलं फोर्थ राउंड मध्ये फायद्यात ठरतात. दरवर्षी मुलांचा फायदा होतो. मुलं रिपीटला जातात, लातूरला जातात, नांदेडला जातात, पण रजिस्ट्रेशन करून ठेवतात, चॉईस फिलिंग करतात. फर्स्ट, सेकंड राउंड, थर्ड पर्यंत त्यांना काहीच नाही मिळत. पण फोर्थ राउंड मध्ये अचानक एखादं कॉलेज येतं की ज्या ठिकाणी 100 सीट्स असतात. फायदा होतो. मुलांचं जॉइनिंग जे आहे, पण एकदम 400 450 मार्कावाल्याला फायदा होईल का? तर नाही. जर तुम्ही एमबीबीएस फर्स्ट, सेकंड, थर्ड राउंड मध्ये कमी मार्कांनी जर का तुमचं हुकत असेल, काही चॉईस येत नसतील तुमच्या कॉलेजच्या, कमी मार्कापर्यंत समजा खूप कमी मार्कांनी तुमचं कॉलेज हुकतंय, तर अशा मुलांना चौथ्या राउंड मध्ये फायदा होईल. मी असं म्हणत नाही की 460 वाल्याला कॉलेज मिळेल, 250 वाल्याला मिळेल. बाउंड्रीवर असाल तर तुमचे चान्सेस बनतील. आता तुम्ही म्हणत असाल सर 470 आहे ओबीसी मध्ये, मग मी असं करू का? करू शकता, पण चान्सेस खूप कमी आहे. बाउंड्रीवर असाल तर नक्कीच तुम्हाला हे कॉलेज मिळण्याचे चान्सेस वाढतात. आणि अजून एक लक्षात घ्या, हे जे नवीन कॉलेजेस आहेत तर हे पहिल्याच राऊंडला येतील तर याची गॅरंटी नसते. कोणते कॉलेज पहिल्याला येतील, कोणते दुसऱ्याला येतील, कोणते तिसऱ्याला येतील, आणि जे 3 पर्यंत आले तर ते लवकर फिल होऊन जातात त्यांच्या सीट्स. पण चौथ्याला जे कॉलेज येतं तर त्यांच्या सीट पूर्ण वॅकंट असतात. आणि जर सीट वॅकंट राहिल्या तर परत एकदा 5वा पण राऊंड होतो ऑनलाईन, 6वा सुद्धा राऊंड होतो ऑनलाईन, जर नंतर कॉलेजेस आले तर. याचा फायदा तुम्हाला घेता येऊ शकतो. आमचे जिजाऊ अकॅडमीचे जे ऑफिसला भेटून पेड काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन आहे तर ते आम्ही पूर्ण क्लोज केलेलं आहे. आउट ऑफ स्टेट प्लस महाराष्ट्र असं ऑफिसला व्हिजिट करून घेणं शक्य आहे, पण ते सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करून जर रिप्लाय मिळत असेल तरच ऑफिसला या. तुम्हाला जर अजूनही जिजाऊ अकॅडमीचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर ऑनलाईन तुम्ही आमच्यासोबत जॉईन होऊ शकता. ऑनलाईन मध्ये आणि भेटून घेऊन नंतर काउन्सिलिंग घेण्यामध्ये कोणताच डिफरन्स नाहीये. ज्या ग्रुपमध्ये अगोदरचे मुलं आहे तर त्याच ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केलं जाईल. सगळ्या सर्व्हिसेस गायडन्सच्या पहिल्या मुलांसारख्याच तुम्हाला मिळणार आहे. पण तुम्हाला डिसिजन थोडा लवकर घ्यायचा, कारण जसे आमच्या अगोदरचे रजिस्ट्रेशन क्लोज झाले तसे ऑनलाईनचे सुद्धा खूप लवकरच क्लोज ते होणार आहे. खूप कमी बाकी आहे. मी अगोदरही सांगितलं होतं की ऑफिसला यायचं असेल तर या दिवशीपर्यंत या, यानंतर ऑफिसला शक्य नाही. आज पण सांगतोय, ऑनलाईन करायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर करा, नंतर ते शक्य होणार नाही. तुमच्या मेसेजला, पेड काउन्सिलिंगच्या मेसेजला रिप्लाय सुद्धा लवकर दिल्या जाणार नाही. तुम्हाला जर पेड काउन्सिलिंग करायची असेल तर मेसेज करा, सेंड क्यूआर किंवा पेड काउन्सिलिंग. तुम्हाला इकडनं सगळे डिटेल्स शेअर करतो. आज आपण या ठिकाणी थांबूया. ओके, बाय.